सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली विनीत समस्त ग्रामस्थ तरुण मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गिरगाव प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. काळी पोत घे बाराण्याला आयुष्य घर धन्याला जसं जपाव काळ्या मन्याला तसं जपाव घर धन्याला घे ग माय. आठवा भरून जोंधळ दे तुझ्या बबीला माझा झोबा घे. हौसाय ग कौसाय तुझ्या ताईला जाईचं काजळ घे ग माय. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 31 चरणाचा एक अभंग गाथ्यातलेला आहे आणि कलियुगातल्या स्त्रीविषयी एक चरण लिहिले. खोटे झाले आली उसी केली मर्यादा नाहीसी. हो, जुन्या काळामध्ये अजूनही या मंडपमध्ये काही मावल्या असतात की उभ्या जिंदगीमध्ये आपल्या मालकाला त्यांनी काम नाही सांगितलं. उभ्या जिंदगीत वाचा सुद्धा बाटली नाही त्या बाईची आपल्या मालकाला काम सांगायला. नाथ महाराज म्हणले कलियुगातल्या बाईनं हा हाताखाली ठेवलाय म्हणले. इथल्या मावल्या चांगल्या त्याचं प्रमाण आहे म्हणून सांगायला लागलो. मावश्या हो माझा चहा बंद व्हायचा त्याचं प्रमाण आहे त्याचं. खोटे झाले आली उसी केली मर्यादा नाहीसी. भार्या ते व्रतारासी रंक जैसे मानिती ऐसे अधर्माचे बोळ. 31 चरणाचा अभंग बर का जनार्दनांना. काला झाल्यावर वाचा. ए चेअरमन तुम्ही येऊन तेवढा अभंग वाचा. लोक का बिघडले म्हणजे त्याच्यात लिहिलंय सगळं. 60,000 महाराज आहे आता महाराष्ट्रात. किती? 60,000. पण हा महाराज त्या महाराजाचं थोबाड सुद्धा बघू शकत नाही. जिव्हाळाच नाही प्रेमच. हे तुकाराम महाराजांनी त्या अभंगात हे लिहून ठेवलंय. कलियुगात परमार्थाची दशा झाले अर्थाचे अनर्थ गेला बुडाला परमार्थ नाही आईसी नीत हांभूत पावले ऐसे अधर्माचे बोळ. प्रत्येक गावाच्या येशीमध्ये 200-400 लोकांची गर्दी आहे. पण त्या गर्दीमध्ये जर 2 माणसाचं भांडण चाललं तर नालायक माणसाला साथ करणारं 90% गाव आहे. चांगल्या माणसावर आत्महत्या करण्याची वेळ आहे. हे त्या अभंगाची सुरुवात आहे. पहावो कलीचे महिमान असत्यासी निघाले जाना पापानेची अनुमोदना करती हेळन संताचे. कलीचे महिमान असत्यासी निघाले जाना पापानेची अभंगात कुठून शिरलो मी.
खोटे झाले आली उशी. जगाच्या पाठीवर मरणाच्या वेळेला कोणीही कोणाला सहकार्य करू शकत नाही. आराम के हे सब संग साथी. आवाज केले कर बाबू. आराम के हे सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है सब लोग, इसी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. महाराज, अख्खं गाव येतं पेटवायला, पण पेटावा एकट्याला लागतं हे कधी विसरू नका. मरण नका विसरू. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तुमच्या जीवनात सर्वात मोठी भीती जर कोणती असेल तर ती मरणाची आहे. आणि मरणाची भीती नष्ट करणारा जगाच्या पाठीवर एकच देव आहे, त्याचं नाव आहे भोले बाबा. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन, एका जनार्दनी शिव, 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 एका जनार्दनी शिव. निवारी कळी का राते वेव, निवारी कळी का राते वेव, वाटे मदता जीव नाम, 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 वाटे मदता जीव नाम. जनार्दनी शिव, निवारे कलिकालाचे देव, निवारे कलिकालाचे निवारे कलिकालाचे देव. एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव. आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर चाणक्य नीतीमध्ये 4 गोष्टीवर 4 उपाय सांगितले. याच्यातली गणगण काढ बाबू, स्पष्ट आवाज यावा, गोड उग. चांगला होता आवाज, त्याला हमेशा खवळीत असतो. इकडे लक्ष द्या. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा. पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जप करा. जीवनातली आपलं भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा. आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जागरा. उद्योग नास्ति दारिद्र्यम, जपतो नास्ति पातकम, मौनेच कलह नास्ति जागरतो भयम. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा. भाकरी खातो घरच्या आणि चव्हाट्यावर बसून अख्ख्या गावाचं उकरीतो, हे काम नाही चालत. इथं गदी मांडगुळकरांची रचना आहे. सुधीर फडक्यांनी सुंदर गीत गायले.
कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, जाओ लांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या वर्षी, 29व्या वर्षी, 30व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्ष जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्याकुपाट्यात जगला, दऱ्याखोऱ्यात जगला, काळकुट्ट अंधारात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा. महाराजांना काय कूलरन, टीव्ही, फॅन, कॉटन गाद्या हे नव्हत्या. महाराज त्यांच्या रक्तामध्ये त्याग होता. त्याग. माझ्या लहानपणी मी आता सांगितलं ना तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. माझ्या लहानपणी मी एक गाणं शिकलो होतो. म्हणू का? गाणं म्हणू? म्हणा म्हणा. 16 वर्षाचा रपट्टा शिवाजी लढलाय मोगलासी, आज कालचा रपट्टा दडतोय बायकोच्या बगला पाशी, कुत्रा भुकतो र भिवून पळतो म्हणे आधी त्याला धरा, जग उलटच झालं ऐका जगाची तारा. लहानपणी गाणं शिकलो मी. आता मधले चरण म्हणत नाही, लय कठीण आहेत मधले चरण, नको. पण शेवटचं चरण लय त्यांनी खास गोड लिहिलंय. झालं खऱ्याचं खोटर, न्याय जगातून पळाला, चोर खुशाल सुटतोय, संन्यासी जातोय तळाला, कालिदास म्हणे दुनिया बिघडली वाचेव रे ईश्वरा, जग उलटच झालं ऐका जगाची तारा. हो, वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये शस्त्र घेऊन लढणारा माणूस पुन्हा होणे नाही भूतलावर. म्हणून तुझं भवती वैभव माया. आता स्वर गेला माझा. विठाला विठाला तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. ही माणसं काही काम करू शकत नाहीत महाराज. शेजाऱ्याचं सुद्धा भलं करू शकत नाहीत. कोणते? तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी रे आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा. अहो, गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर 3 दगड मांडायचे आणि एका बाईनं पातेल्यामध्ये चहा करायचा आणि तो चहा तिच्या मुलाने रेल्वेमध्ये विकायचा. तो माणूस भारताचा पंतप्रधान आहे. कष्टाविन फळ ना मिळते. पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जप करा. भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा. जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जागं राहा. आणि पुन्हा महत्वाचा मुद्दा सांगतो, जगामध्ये भीती कुणाला महाराज? जगात भीती कोण्या माणसाला आहे? मिंद्या माणसाला आहे. मिंदा शब्द कळतो का इकडं? मला वाटतं कळत नाही. कळतोय राव. भीती कुणाला?
निवडणुकीत पैसे घेणाराला. भीती कोणाला? मेंद्या माणसाला भीती आहे. भीतीच नाही महाराज जगात. अरे इतका महत्वाचा मुद्दा आहे. हो, पंचवटीच्या ठिकाणी रावण सीतेची चोरी करायला येतो. रावण म्हणजे काही साधी गोष्ट आहे काय? पण साधूचे कपडे अंगावर घालून येतो आणि वाळल्याला पाचोळा त्याच्या पायाखाली जर काडकून वाजला की त्याची बीपी वाढती. त्याचं कारण तो बाई चोरायला आलाय म्हणून त्याची बीपी वाढते. म्हणून भीती कुणाला? कुणाला भीती आहे? हो, सत्यवादी माणसाला जगात भीतीच नाही महाराज. पंढरपूरमध्ये जनाबाईच्या झोपडीमध्ये देवाची शाल निघली आणि देवाच्या खांद्यावर बाई जनाबाईचं गोधाडं निघलं आणि पकडलं प्रकरण. आणि पंढरपूरच्या चौकात शालन गोधाडं आणि त्याचा पंचनामा. त्याही काळात मूर्ख पंचनामा करणारे होतेच. चंद्रभागेच्या काठावर सूळ रावला. जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं. चालविली जनाबाई, पण जनाबाई म्हणती ज्याच्यासाठी मला सूळ भोगायची पाळी आली त्याचं शेवटचं दर्शन घ्यायचंय. अशीच जनाबाई महाद्वारात नेली. जनाबाईनं पदर कंबराला खावला, असा माग पुढं पाय ठेवला. जनाबाई म्हणते, ए काळ्या मेलिया, तू चालास माझ्या झोपडीत, तूच तुझा शालू विसरलास, तूच माझी गोदाडी घेऊन आलास आणि तुझ्यासाठी मला सूळ. अरे विट्या विट्या जनाबाईकडे कशासाठी सरकलोय मी? देवाला शिव्या देणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? पण रक्तामध्ये जर दोषच नसल तर कुणी असो त्यानं भ्यायचा काय संबंध आहे? अरे विट्या 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 मूळ मायेच्या कारट्या, तुझी झाली रांड रंडकी, जन्म सावित्री चुडालेली, तुझे गेले मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देती. भीतीच नाही महाराज तिला. सुळाचं पाणी झालं म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, 10 रुपये लाच तुमच्या घरामध्ये नाही आली पाहिजे इथून पुढे आनंदानं जगायचं असेल तर. हे कीर्तनाचं सार आहे. 10 रुपये सुद्धा लबाडीचे घरात आणू नका. 1000 पट पैसे फेडावं लागते वापस. लक्षात ठेवा. माणूस उठतो, गंधाचा पटा वडितो आणि देवाच्या दारात कान वडितो, टाळ्या वाजवितो, उड्या मारितो, देवा माझं भलं कर. इळभर करतो पाप. संध्याकाळी देवाच्या दारात गाल वडून माप, म्हणजे देव याच्या अवतावरचा गडीच. कसं शक्य आहे महाराज? अहो जरा डोकं लावा तुम्ही. देवा माझं भलं कर म्हणणार आणि डोकं लावायचंय. 12 द्रौपदीचं बोटच देवाच्या हातात होतं का म्हणून नाही वनवास टाळला. तुम्ही कोण गेले लागून गंधाच्या पट्यावाले?
कृष्ण साह्य पांडवासी ते भोगीती नष्टचर्यासी साह्य केले हरिहारासी प्रारब्ध कोणासी टळेना ऐशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडियला ठाव प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव शरीर संचिता आधीन धर्मराजा हिंडेपर्यंत संस्कृती चांगली ठेवावी. कठाळा आला कीर्तन करू करू मला आणि रामायण करू करू मग जीव आंबून गेला अण्णा, खरं सांगतो, सुट्टीच नाही. किती मोठं काम केलं आपण महाराज. 1 कोटी रुपयाची जागा घेतली अण्णा, ती आपण, मी गिरगावचे उपकार नाही विसरणार बरं का. कधीही मुक्तावस्थेमध्ये मठ तुमचा राहीन पंढरपूरचा. एक कोरोनाच्या काळात महाराज लोक कंपनीत गेले कामाला आणि कोरोनाच्या काळात 1 कोटी रुपयाची जागा घेतली आपण कोरोनात. वर्गणी मागायला गेलेल्या एका माणसाने तर आम्हाला बाहेर काढलं, त्याच्या तोंडाला मुंगसं होतं. पण आम्ही लय अगोचर माणसं, घेतली जागा कोरोनात 1 कोटी रुपयाची. 5 कोटी रुपयाला अन्न मागितली ती जागा. एवढं काम आहे. हे कशाचं फळ आहे महाराज? सत्याचं फळ आहे. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, चुकीच्या रस्त्याने जगू नका. जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जागं राहून संस्कृती जपा. एकनाथ महाराज म्हणले, तुमच्या जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर भगवान शंकराच्या नावाचा जप करा. कारण देव 33 कोटी आहेत, पण एकच देव असा आहे की तो भोळा आहे. अभंगाचं शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव त्याच्या हातात बांगड्या नाहीत एवढेच. इमानदारीने कोपरात लावू देऊ नका. कोपरात छत्रपती शिवाजी महाराज पाहतात स्टेजवरून की कोण निष्ठावन भक्त, कोण निष्ठावंत भक्त आहे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा
शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. झालं कीर्तन 11 वाजले. हो, खूप मोठी श्रीमंती. 410 साली चंद्रवल्लभ गुप्ता नावाच्या राजाने सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. 300 एकरचा परकोट होता. जो सभामंडप होता मंदिराच्या समोर, त्याचे खांब वतीव सोन्याचे होते. एक खांब 1000 मणाचा, असे 700 खांब होते. भगवान शंकराच्या मंदिरात त्या काळामध्ये मंदिरातली जी पिंड होती ती 8 फूट हवेत तरंगत होती. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पिंडीच्या समोर जी घंटी बांधलेली होती, घंटी ती 5000 मणाची होती. त्या घंटीतला सोट हलवण्यासाठी इकडून 20 हत्ती, इकडून 20 हत्ती, हत्तीच्या सोंडामध्ये सोन्याचे साखळदंड होते. जशी सोंड हालल तशी घंटी वाजत होती. त्या मंदिरात समोर ज्या 2 दानपेट्या होत्या, त्या दानपेट्यात लोक काय फुटाने लाह्या टाकीत नव्हते. हिरे, माणिक, पाचू, मोती, सोन्याच्या माहुरा. आणि दिवसात 3 वेळेला दानपेट्या भरत होत्या. त्या दानपेट्यातलं धन कोषगृहात नेऊन टाकण्यासाठी दिवसभर 200 हत्ती चालत होते. 410 साली चंद्रवल्लभ गुप्ता नावाच्या राजाने सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. एवढी मोठी श्रीमंती. आता तिथं जाऊन पहा बरं, गुंजभर सोनं आहे. कुठं गेली ही संपत्ती? 1024 साली गजनीवरून महमद आला आणि ही सगळी संपत्ती तुकडे तुकडे केले, लाखो हत्तीवर गजनीला घेऊन गेला. तुमच्यापाशी एकेकापाशी किती किती सोने सांगा बरं मला. भगवान शंकराची एवढी मोठी श्रीमंती पण गद्दार लोकांनी संपवली. मी हे कशासाठी सांगतो? चंद्रगुप्त नावाचा राजा श्रीमंत होता. चोऱ्या करा महादेवाच्या मंदिरात, बेल वहा, नाही तर काही करा, तो तुमच्यावर प्रसन्नच होणार. का? बोळा आहे. बोळा. महादेवाच्या मंदिरात एक चोर चोरी करण्यासाठी दिवसभर फिरतो. चोरी मिळाली नाही म्हणून भोलेनाथाच्या मंदिरात आराम करण्यासाठी गेला. पण वरी पाहिलं तर 20 किलोची पितळी घंटा लोंबत होती. उठलं ते, पण त्याची उंची कमी होती, घंटी उंच होती, पण त्यानं डोकं लावलं. ते महादेवाच्या पिंडीवर उभा राहिलं आणि 2 हात घंटीला लावले. पाय पिंडीवर आणि 2 हात घंटीला. कैलासामध्ये भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न. तिथं बसून महादेवानं डोकं लावलं. अरे लय भक्त पाहिले मी जगात. काही मंदिराच्या दारात येतात, शालो ठोकूनच जातात, काही छातीला हात लावून जातात, काही लोटांगण घेतात. पण एकच भक्त मी पाहिला असा की सगळाची सगळाच मला अर्पण झाला, कारण तो उभाच पिंडीवर होता. विमान पाठवलं, स्वरालाच घेऊन गेले. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव, तो कामने भोळा, स्वामी माझा हा कोवळा. म्हणून एकनाथ महाराज म्हणले, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी. भजन भगवान शंकराचं जर तुम्ही केलं महाराज, अर्धा मिनिटच फक्त भजन घ्यायचं बरं का. कमी झालंय ते. फाय ना करावं द्या, तुम्ही वाजवूच नका 2 जण. फक्त महिला मंडळीनं पाठीमागं म्हणायचं, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.
लय मावल्या हो मारावान तुमच्या पोटाला यावा करत. पण काही काही कान्या कोपऱ्याला कुचर मटक्या राहू नाहीत बरं. काय गोड आवाज बाबा. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हळूहळू वाजवा. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. वाचे वदता शिवनाम. असं जर भगवान शंकराचं नाव घेतलं, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. क्रोधावर पगडा, लोभावर पगडा, कामावर पगडा राहतो. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणले 4 पुरुषार्थाची त्याला प्राप्ती होती. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. आज महाशिवरात्र पर्व काळ. आणि तुम्हाला खरं सांगू, ज्यांची जयंती आपण साजरी करतो, छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्यक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. म्हणून भगवान शंकराचा सेवेसाठी अभंग निवडला. नाहीतर आजचा अभंग मागणी पर असतो, पण तुम्ही मला येड्यात काढला असता. एक मुद्दा जोडून सांगतो. कलकत्त्यामध्ये एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून थोर वकिलाची पत्नी काशीला जाऊन विश्वनाथाचं अध्ययन करते 3 महिने. दिवसात 1 कब्बर दूध प्यायचं गावरान गाईचं. पहाटे 3ला गंगेचं स्नान करायचं आणि विश्वनाथाच्या मंदिरात ओम नमः शिवाय. परिणाम, भगवान शंकर त्या माऊलीच्या स्वप्नामध्ये गेले आणि प्रसाद दिला. आई, जग प्रसिद्ध तुझ्या पोटी हिरा जन्माला येईल. प्रसाद घेऊन ती माऊली कलकत्त्याला येते. भगवान शंकराचा प्रसाद आपल्या मालकाच्या हातावर टेकवला. मालकाने भक्षण केला आणि त्याच महिन्यात ती बाई गरोदर राहते. 9 महिने 9 दिवस भरतात आणि तिच्या पोटी स्वामी विवेकानंद जन्माला येतात. भगवान शंकराचा प्रसाद. जगाच्या पाठीवर 186 देश आहेत, पण असा देश एकही नाही की तिथं विवेकानंदाचं साहित्य नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं साहित्य नाही. ही कोणाची ताकद आहे? जिजामातेची आणि शारदा देवीची. म्हणून धन्य धन्य जिजामाऊली भाग्याची माता. वा वा. धन्य धन्य जिजामाऊली भाग्याची माता. धन्य धन्य जिजामाऊली भाग्याची माता. धन्य धन्य जिजामाऊली भाग्याची माता.
त्याचं सूत्र सांगतो ज्ञानेश्वरी माऊली म्हणतो. आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो, बापाच्या पापाने मतिमंद मूर्ख, वंशाच्या पापाने हलकट. रानातलं तांब्यावर पाणी सुद्धा कुणाला पाजित नाही इतका हलकट. वंशाचं पाप, पिढ्यान पिढ्या फक्त लोकाचं खाल्लं, आपलं दिलं नाही कुणाला. आणि दरिद्री माणूस जन्माला आला की स्वतःचं पाप. चर्मन वरी बघा नो माझ्याकडे, तुमचं ते टांगायला लागले असं. हे सगळं उलट फिरवा. माती हातात घेतली तर सोनं होतं, स्वतःचं पुण्य. दारात आलेल्या भिकाऱ्याला नाही म्हणत नाही, वंशाचं पुण्य. आणि पंडित बुद्धिमान मुलगा जन्माला आला, बापाचं पुण्य. लातूरला मातंग समाजामध्ये एक माणूस, फडे विकणारा माणूस, तरुण मुलांनी डोक्यात ठेवायचे. फडे विकणाराचा मातंग समाजातला माणूस, त्याचा मुलगा नागपूरला SP ऑफिसच्या समोर हॉटेलमध्ये कबाशा धुवायचा. UPSCची परीक्षा, MPSCची परीक्षा द्यायचा, बाकड्यावर झोपायचा. मांगाच्या कुटुंबातला फडे विकणाराचा मुलगा आणि त्या SP ऑफिसमध्ये कॅटली घेऊन चहा विकायला जायचा. पण त्याच्या डोक्यात फॅट असायचा. इकडे लक्ष द्या. त्याच्या असू द्या, काही नाही काही नाही. बरं असू द्या असू द्या. होय महाराज, दिवसभर चहा विकायचा, अभ्यास करायचा, पण त्याच्या डोक्यामध्ये महाराज इतका बुद्धिमान मुलगा, त्याला इतकं दुःख व्हायचं की माझा बाप फडे विकतोय. बरं, UPSCच्या परीक्षेमध्ये पास झाला मुलगा आणि त्याला पहिली ऑर्डर आली SP ची. टाळ्या वाजवा त्याच्या नावाने, माझ्या नाही. फळे विकणाराचा मुलगा हॉटेलमध्ये काम करतो आणि SP ला चहा नेऊन देतो. त्याला वाटायचं ही खुर्ची मला मिळावा. पहिली ऑर्डर आली अण्णा, SP झाला मुलगा. फळे विकणाराचा मुलगा. कोणाची ताकद आहे ही? बापाची. बुद्धिमान माणूस जन्माला आला, बापाची ताकद. टीव्हीला त्याचा लेख आला होता, पेपरला लेख आला होता, टीव्हीला त्याची मुलाखत होती. मुलगा SP झाला आणि तिथून पुढं 15 दिवसात बाप मेला. इतका टीव्हीवर रडत होता तो. काय आग लावावी म्हणायचं या खुर्चीला. आता ह्या खुर्चीवर बसून काय माझं सोनं व्हायचंय. फळे विकून बापानं मला पैसे पाठवले, माझं कौतुक पाहण्यासाठी. माझा बाप जिवंत नाही म्हणून टीव्हीवर तो मुलगा रडत होता. म्हशी सांभाळणाराचे, शेळ्या सांभाळणाराचे पोरं कलेक्टर झाले आणि चोऱ्या करणाराचे पोरं गुंड बनले. महाराज, या कशामुळं बोलतो मी? म्हशी सांभाळतो म्हणून तो काही पापी का बाप? पुण्यवान बापाच्या पोटी बुद्धिमान मुलगा जन्माला येतो. तुम्ही सूत्र वाचा त्याचं. आणि आईच्या पुण्याने शिलवान, चौरंगी चिरा कुणीकडूनही पहा, हिराच ही पुण्याई जिजामातेची. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतात. असो, 11च्या पुढं घंट्या वाजायला लागल्या. झालेली सेवा शेतकरी मायबापांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकून गेला असेल, आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा, त्याबद्दल क्षमा असू द्या. पण कीर्तन परिवर्तन होण्यासाठी खर्च आहे.
मनाचं सोनं करून घ्या. त्याच्यासाठी हे कीर्तन आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली उठू नका दीप उत्सव आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली